बापरे बाप, माझ्या तर हसू हसू पोट भरला. मस्त बोलते परी तर. इंग्लिशच बोलते बापा, भाषा समजतच नाही. हो ना कोणता गोड बोलते एकदम परी. कधी कधी ना फोनवरही बोलते ना, मी खूप हसते हिला. हो ना ताई, किती तोतडते बापा हे, पण ऐकायला ना मस्त वाटते. बाई परी, मी कोण आहे? का पाहिजे बाई लाडो? मम पाहिजे मग. तहान लागली बाईला. नाही नाही ताई, तिला तहान नाही लागली असेल, आताच तर पाणी पिले ना. दुसराच काही म्हणत असेल. एकही भाषा नाही समजत बापा या पोरींची. परी ना या लाडूपेक्षा एका वर्षानं मोठी आहे. आता कुठं लाडू बोलायला शिकली, एक दोन शब्द बोलते. ताई पण काही म्हणा, दोघी बहिणी ना मस्त गोड आहेत आणि कोणाजवळही राहतात. हा, आपण आलो तेव्हा 2-3 तास नाही आल्या आपल्याकडे. हो, आता कशी खूप दिवसाच्या नंतर आली ना मी. दिवाळीमध्ये आल्या होत्या राधाताई वगैरे, तरी लाडू माझ्याजवळ येते म्हणा. दिवाळीमध्येही आल्या होत्या ना. अरे काय झालं बेटा लाडू, कशाला रडून राहिली? कापायचे भूक लागली का बेटा, भूक लागली? अरे नको लढू बेटा. अरे परी कुठे चालली, पडशील ना बेटा. ताई हे परी कुठे गेली, धावत गेली ना? तू तर करत गेली. मला तर वाटते राधाताईला बोलवायला गेली का बापा. हे लाडू रडत आहे म्हणून गेली असेल बोलवायला. हो तसंच वाटते मला पण. बाई मम्मीकडे जाऊ, मम्मीकडे. नको रडू, जाऊ मम्मीकडे जाऊ. मम्मी पाहिजे ना तुला, बाईची मम्मी. ए असं बाईला मम्मी पाहिजे, मम्मी नाही. का झाला मासी, एक लाडू काऊन रडून राहिली? माहित नाही आता बाई, एकदम रडायलाच बसली. मग मी म्हटली बाई मम्मीकडे जायचं आहे का, मम्मी पाहिजे का तुला, तेव्हा चुप राहिली. मम करत होती. मला वाटलं पाणी वगैरे पाहिजे असेल हिला. नाही मम म्हणजे मम्मी म्हणते ते. आता बाई तुम्हाला सगळ्या भाषा समजत असतील ना या पोरींच्या दोघींच्या. हो, या दोघी बहिणीची भाषा समजते ना मला. आता रोज ऐकून आहे ना, नवीन माणसाला नाही समजायला बघत. हो, माझं तर खूप हसू पोट दुखलं बापा. एवढी बोलते परी, एवढी बोलते खूप, पण खूप तोतडते बापा ते. आता बाई तो एक खण वगैरे घासून नाही दिले का गुटी, त्याच्याने पतली जीभ येते म्हणतात. तुम्हाला तर माहीतच असेल म्हणा, आता तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त वयस्कर आहात. हो माहित आहे, पण आजकालचे हे पोरपोरी ऐकत नाही बापा. गोवर्धनला सांगितली मी एक खण आणशीन बेटा म्हणून, ह्या मोहनलाही सांगितली. 4 दिवस थोडासा घासून गुटी पाहिजे म्हटली, नाही ऐकले. ते डॉक्टरची औषधी घेऊन आणला वाटल्यास. गेला भाषेत तो जमाना आधीच्या. कोणतीही जडीबुटी आपण घासून चारत होतो पोरांना. आताचे नाही ऐकत बाबा, हे पोरपोरी नाही ऐकत. 2-3 वेळा सांगितली, नाही ऐकलं तर मी म्हणलं राहू दे. या ना, बसा ना आता बाई. हो बसतो. भाषी थोड्या वेळ आराम काऊन नाही करून घेतल्या? नाही आता बाई, कशाला आराम करावा लागते. प्रवासाने थकले असणार ना. पायी आलो का आम्ही, बसने आलो ना. भाषाजी नाही आले तुमच्या इथले, सोबत यायला पाहिजेत होता. नाही ना आता बाई, त्यांच्या नाही जमत. पाणी वगैरे द्यावं लागते ना, गव्हाला मक्याला पाणी वगैरे द्यावं लागते. दोघांच्या नाही जमत ना आता बाई. मग 2 जण आला तर कसं सायंकाळपर्यंत वापस जावं लागते, थांबायला नाही मिळत. म्हणून म्हटली मी कोणता म्हटली तयारी, जाऊ म्हटली दोघी बहिणी. नाही चांगला झाला, 2 जणी आल्या तर बहिणी. ह्या भाषीला तर किती वेळ म्हणत होती, आमच्या जेवण ठेवते, आम्हाला बोलवते ना, तू कधी येशील भाषी आमच्या गावी. किती वेळ म्हणत होती मी. आली तरी आता बाई, आता मी तुमच्या गावी. हो असाच यावा बापा. नाहीच म्हणत होती कोणता पण. हो भाषी काऊन नाही म्हणत होती? काही नाही आता बाई, आता ह्या पोरी बारी आल्या आहेत की नाही, म्हणून नाही म्हणत होती. असं का, तर पोरींना काऊन नाही घेऊन आली? एकटेच आले बापा तुम्ही दोघी बहिणी, पोरांना घेऊनच नाही आले. आता बाई गुड्डीला चल म्हटली तर गुड्डी नाही म्हणाली. त्यांच्या असं आहे आता बाई, जातील तर मग दोघी बहिणी सोबत. आता दोघी बहिणींना घेऊन यायला पाहिजेत होता ना. नाही ना आता बाई, आमच्या इथल्या आईला काम जमत नाही ना, स्वयंपाक बिंपाक. घरी 1 जण पाहिजेच. हो तो पण आहे म्हणा. राधाताई, परी तुम्हाला बोलवायला आली का? हो वहिनी, मलाच बोलवायला आली. नाही परी तातू करत गेले वगैरे. हो चला तातू लावून दिले माझ्या मागे. लाडू ना रडायला बसली तर परी धावतच गेली बापा, उतरली पटकन इथून बेडवरून. आम्हाला तर असं वाटलं पडते का. नाही वहिनी, पडत वगैरे नाही, ते उतरते इथून. हो ना, सरसर उतरली. हो, ते बाया होते समोर, बोलत होती मी त्यांच्यासोबत. माझ्या पल्लू खिचत इकडे घेऊन आले मला. काऊन रडत होती? आता तर चुपचापच आहे ना. राधाताई तुमच्याकडेच येतो म्हणत होती ना, मम्मी करत होती. भाऊ याचेच आहेत का? हो याचेच आहेत ना, येतील आता. राधा, मीरला चारून बिरून काम नाही दिली काही? झोपाईसाठी आता फनफन करत असेल, झोपली नाही आहे ना आज? हो चारून देते. नाही आणून द्या ना तर राधाताई, मी चारून देते. खाईल ना माझ्या हाताने. हो खाते वगैरे, तशी सगळ्यांच्याच हाताने खाते. मस्त ना ताई. मी नाही का, मी नाही करून राहिली. थोडाशी कणिक असतं भिजव म्हणत आहे ना तुला. बघता
आहे, मी झाडू लावून दिली. हा, मी आता नाही करू लागत. तू झाडू लावली तर मी भांडे घासली ना. भांडे का पटकन होतात घासून, झाडू लावायला किती वेळ लागते. वा रे गडी, मग कशाला तू झाडू लावली? भांडे घासली असती, मी झाडू लावली असती. आता तू पटकन कणिक भिजवून दे थोडीशी, मी भाजीच्या वगैरे कापते. मस्त ना ताई, तू हा करू लाग तो करू लागला होती माझ्या मागे. बघ गुड्डी, मम्मीने का म्हटलं होतं, दोघी बहिणी मिळून कामं करायला म्हणे ना. आता सांगते तर मी नाही करत म्हणते तू. ताई माझा अभ्यास करायचा आहे, मी नाही करू लागत आता. तर मग कर ना, तर अभ्यास कर ना. ठीक आहे ताई, मी अभ्यास करते. अभ्यासच कर, मोबाईल वगैरे पकडू नको. मोबाईल जर हातामध्ये दिसला ना तुझ्या, तर मग मी कामं करायला लावणार तुला. नाही पकडत ना ताई. हा, तेच म्हटलं. का झालं बाई पिंके? का म्हणले गुड्डीला तू? काही नाही आजी, काही नाही म्हटले. नाही ना, नाराज दिसली ते पोरगी. आजी तिला कणिक भिजवून दे म्हटली, तर ते म्हणते अभ्यास करतो म्हणते. तर मी म्हटली अभ्यासच कर, मोबाईल वगैरे पकडू नको म्हटली, म्हणून नाराज झाली असेल. आजी भाजी कशाची करू? काय आहे त्या भाजीच्या फ्रीज मध्ये? आजी वालाच्या शेंगा आहेत, वांगे आहेत आणि फुलगोबी आहे आजी. कोणतीही कर ना बेटा, तुम्हाला जे आवडतात ते कर. आजी फुलगोबी बनवू का वाटाण्याचे दाणे टाकून? हो बनव ना, बनव. मी कणिक भिजवून देतो. पिंकी भिजवून देते का आजी? हो भिजवून देते ना, आणि वाटाण्याच्या शेंगा पण छिलून देते. हो ठीक आहे ना आजी. आजी वरण बनवू अजून? नको बनवू, राहू दे वरण वगैरे. भाजी भात पोळ्याच बनवून घे. सकाळची भाजी आहे का अजून? नाही आहे आजी, संपली. हो का, चांगला झाला संपली तर. मावशी मावशी, वहिनी आत का घरी? ये ना सूर्यकांता, इकडे ये, किचन मध्ये आहोत, ये. पिंकी स्वयंपाक करून राहिले वाटते. हो ना आत्या, मीच करत आहे स्वयंपाक. अरे वा, वहिनीला तर सुट्टी आहे मग आज. आता मम्मी घरी नाही आहे. कुठे गेला तर वहिनी? आता मम्मी ना मोठी आई बरोबर राधा अक्काच्या गावी गेल्या. हो का, कधी गेला गावी? आजच गेली, सकाळी 10 वाजे. हो बरोबर आहे, म्हणत तर होते वगैरे जाईन म्हणून, माझ्याच लक्षात नव्हतं. बोरणं नाही म्हणत होते तर जाईन म्हणत होते. बरोबर आहे. सूर्यकांता कुठं गेली होती तू? मावशी मी ना चक्कीवर गेली होती, गहू नेली होती दळायला. फेस उडाला आहे म्हणते, चक्की बंदच आहे आज. तिथेच ठेवली गव्हाचा डब्बा. आमच्या इथे ना मावशी एकही गव्हाची कणिक नाही आहे. तर आता घरी जात होती तर म्हटली थोडीशी मागून घेते, म्हणून आली मी इकडे. म्हटलं दुसऱ्यांना मागण्यापेक्षा मावशीच्या इथून घेऊन जाते ना म्हटली. हो चांगला झाला ना आली तर. बस ना तर सूर्यकांता. नाही मावशी बसत नाही, लवकर स्वयंपाक करते. हे येतात तर मग स्वयंपाक रेडी पाहिजे ना. बाई पिंकी, एका पन्नीमध्ये दे बरं तिथून कणिक काढून. हो आजी. पिंकी 2 ग्लास देशी ना कणिक, मोजून दे, मग आणून द्यायला बरं होईल. ए बाई सूर्यकांता, आणून देत असेल वापस तर नको नेऊ, नाही आहे आमच्या घरी कणिक. का मावशी अशी काऊन बोलते तू? आता दुसऱ्याच्या इथून उसना नेलीच असते ना, वापस द्यावाच लागला असताना. असा म्हणजे मला दुसरी समजते नाही? तोंडभर मावशी म्हणते, सख्खी मावशी आहे मी तुझी. आपल्या आईच्या घरून आणली असते तर वापस दिली असते का? का बाबा सूर्यकांता, तू पण बरोबर आहे ना, मावशी तर मावशी नाही का, आणि आई तर आई. नाही मावशी, तसं काही नाही आहे. आता मग कणिक नेतो म्हणते ना, वापस आणून देईन म्हणते. ठीक आहे बाबा, मावशी नाही आणून देणार वापस. पिंकी आहे ना, कणिक आहे ना घरी? हो आजी आहे ना, आताच तर काढली मी कटोऱ्यामध्ये कणिक भिजवायसाठी. आहे, अर्धा डब्बा आहे ना आजी. दे बाई तिथली थोडाशी कणिक दे बरं. हो आजी देते. कशाची भाजी करून राहिली पिंकी? आता फुलगोबीची बनवत आहे भाजी. असं चांगलं आहे मग. थांबा आता आणून देते मी कणिक. हो थांबते. मावशी गुड्डी गेली का वहिनी सोबत? नाही गुड्डी नाही गेली, पोरी नाही गेल्या, घरीच आहेत. कुंताच गेली एकटी आपल्या बहिणी बरोबर. असं का? आजी इकडे ये ना. हो येते. आजी होईल का एवढी कणिक? हो टाक ना, एक मूठ टाक अजून. राधा 1 किलो आणलं पनीर होईल ना? हो होते ना 1 किलो. मी म्हटलं होते की नाही बापा, जास्त घेऊ का असं वाटत होता. नाही होते 1 किलो. फोनही लावलं तुला, रिसिव्ह नाही केली फोन. कधी फोन केला होता मी? अरे आता 1 तासाच्या आधी केलं होतं ना फोन. बरोबर आहे. बाया वगैरे होत्या ना, नाश्ता पाणी सुरू होता, लूटचा कार्यक्रम झाला. तुम्हाला तर बोलली होती मी की लवकर याल म्हणून. आले नाही लवकर तुम्ही. गेला तर लवकर येणं नाही होत. कशासाठी लावले होते ते फोन? पनीरच विचारायसाठी, 1.5 किलो घेऊन येऊ का म्हणून, नाही का? आणि काही पालक बिलक काही सांगितलेच नाही ना. आणले तर नाही पालक? आणलो ना, घेऊन आलो ना पालक. का बाबा तुम्ही पण, मी सांगितली होती का तुम्हाला पालक घेऊन याल म्हणून? पनीर असतं सांगितली होती. काही भलताच घेऊन येता तुम्ही. पालक होते का घरी? नाही तर का, वाफे वगैरे लावला तर वाफ्यामध्ये पालक आहे, सांबार आहे. अरे पालकही आणलो आणि सांबारही घेऊन आलो मी. नाही तुमचं असंच राहते, एक सांगते ना दुसरा घेऊन येता तुम्ही. मी सांगितले नाही काही नाही ना, आपल्याच मताने घेऊन आले. अरे मला का माहित आता पालक आहे म्हणून.
मी म्हटलं पालक पनीर बनवाल म्हणून पालक घेऊन आलो. हो पण मी फोनवर सांगितली होती ना तुम्हाला की पनीर घेऊन याल म्हणून. मग त्याच्यानंतर काही सांगितली नाही की पालक आणाल का काही म्हणून. हो म्हटले ना लवकर फोन पण ठेवून दिले तुम्ही. अरे तेव्हा गिराईक होते ना दुकानामध्ये म्हणून फोन ठेवलो होतो. काही नाही होत ना, आणलं तर आता 10 रुपयाचा सांबार आणि 20 रुपयाचे पालक घेऊन आलो. काही नाही होत आता, राहू दे. अहो तसं 10-20 रुपयाची गोष्ट नाही आहे. घरी वस्तू आहे ना, तुम्ही आणले म्हणून मी तुम्हाला बोलत आहे. अरे बाबा, तर माहित नव्हता ना मला. ते सगळे जाऊ दे आता. ताई वगैरे किती वाजे आल्या मग? वहिनी का? वहिनी वगैरे ना हो 3:30 वाजले असतील घरी आल्या तर. असं भाऊंचा फोन आला होता तर मी म्हणलं भाऊ दुकानामध्ये आहो मी. हो मग लावला होता ना भाऊनं फोन लावला होता, इकडे पण लावला होता. वहिनी वगैरे सोबत बोलून घ्या, विचारत होत्या वहिनी भाऊ कधी येणार म्हणून. हो बोलतो ना, बोलतो. हातपाय धुऊ दे, थोडासा फ्रेश वगैरे होऊ दे, मग बोलतो. चहा ठेवू का? आता तुझी इच्छा बाबा, चहा बनवते की नाही बनवत. हो तसं नाही, आता सगळ्यांचा चहा झाला की नाही, तुम्ही पिता की नाही पित, तुमच्यासाठीच फक्त ठेवावं लागेल. असं आहे का? मग राहू दे, चहा पिऊन चालू मी. बघा बरं, मला वाटलंच होतं तुम्ही चहा पिऊन येणार म्हणून. राधा आला का मोहन? हो आले ना आई, आले आताच आले, हातपाय धुवायला गेले आहेत. आणलं का पनीर? हो घेऊन आले ना, पनीर घेऊन आले. आणि बघा ना आई, मी पालकही नाही सांगितली होती आणि धनियाही नाही सांगितली होती. धनियाही घेऊन आले आणि पालकही घेऊन आले. किती वेळ म्हणतो बाबा तुम्हाला की फोनवर बरोबर सांगत जा पोरांना, तुम्ही ऐकाच नाही. आई मी पनीर आणाल म्हणून सांगितली, मग लवकरच फोन नाही ठेवला त्यांनी. त्यांना समजायला पाहिजेच होता ना की पनीर सांगितलं म्हणून फक्त. आता पोराला समजला म्हणूनच तर घेऊन आला ना पालक. पालक पनीर बनवतील असं वाटलं असेल त्याला. जाऊ दे आता, आणलं तर पनीरची भाजी ना अजून का बनवून राहिले? गोडमध्ये का बनवत आई? थोडासे भजे करून घेते म्हटले. रेखाना पण वाफ्यातून पालक आणलाय तर पालक भजी बनवून घेते. आता हे पालक आहे तर पनीरच्या भाजीमध्ये टाकून देऊ. हो तशी करून घे ना. रेखा परी कुठं आहे? आई झोपली परी, फिन 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 करत होती तर झोपली. दिवसभराच्या पोरी झोपल्या नाही ना आज. आता करा बापा पटापट स्वयंपाक करा, आता पाहुण्यांनाही भूक लागली असेल. ताई आणला का पनीर? सांगितले होते ना तुम्ही. हो हो घेऊन आले नाही. मला आता यांचा फोन आला की पनीर आणू का म्हणून, तर मी म्हटलं भाऊजी वगैरेंना सांगितले म्हटलं ताईने आणायसाठी, तर नका आणू म्हटली. खोवा आणू का म्हणाले, तर मी म्हटली विचारते आधी का म्हणतात तर. सांगू का मी खोवा आणायसाठी? हो राधा, गुलाबजामुन बनवून घ्या खोव्याच्या. हो ठीक आहे ना आई, बनवून घेऊ मग, तसं करू. सांगून दे रेखा, आणायला साठी सांगून दे. आई कितीक लागेल? अर्धा किलो सांगून दे होते. ठीक आहे ना आई, मग सांगते तशी मी, अर्धा किलो आणा म्हणून. आणलं संगीसन असेल ना चिलायच्या, शिलून देते. हो आई आणते ना. बाबा वहिनी आराम करा ना, तुम्ही इकडे कशाला आला? नाही नाही राधा ताई, आता का आराम करायचा आहे का? सायंकाळी आणा काही भाजी बिजीच्या कापायच्या वगैरे असेल तर आणा, करू लागते. भासी आहेत ना 2-2 सुना, करतात ना. मी आहे, थोडीशी मदत करू लागते. बसा तुम्ही तिकडे, टीव्ही बघा. नाही आता बाई पटकन मिळून स्वयंपाक करून टाकू, मग सगळे जणी मस्त गप्पा गोष्टी मारत बसू वाटल्यास. किती वाजे आल्या ताई तुम्ही? भाऊ आम्ही आलो ना 3:30 वाजले होते. आताच आले का तुम्ही? हो ताई, आता चालू मी. वहिनी कोणता वहिनी एकटेच आहेत का तिकडे? ते आपल्या पोरीसोबत बोलून राहिली, फोन आला तर बोलत आहे. असं का? बाबा राधा, बसायला वगैरे दे ना ताईला. अरे मोहन तिकडे बस म्हणतो भासीला, आम्ही करतो म्हणतो इकडे स्वयंपाक. आता नाही म्हणते, इकडे मदत करायला आले भासी. बाबा ताई बसा ना, बसा मस्त टीव्ही वगैरे बघा. आहेत ना, करणारे आहेत, बसा तुम्ही. नाही भाऊ, तसा बसूच्या नाही वाटत. हाय का स्वयंपाक बिंपाक करणे मोठा काम आहे का? थोडीशी मदत करू लागते. बघ मोहन, नाही ऐकून राहिली भासी. नाही आई, तुम्ही किती म्हणा, वहिनी नाही ऐकणार. मी इथं चटई टाकते आणि भाजीच्या वगैरे देते वहिनी तुमच्याकडे. कापा तुम्ही. हो आणा. हा हॅलो, बोल शांता. कुठं आजी तुम्ही? कुठं राहीन बाबा, घरीच आहो ना. झालं का जेवण वगैरे? नाही व्हायचं आहे जेवण वगैरे. आता हे भाऊ वगैरे जेवण करायला बसले, म्हटलं फोन लावून घेते. झालं का जेवण वगैरे तुमच्या? नाही, व्हायचं आहे. विशाल आणि सोनू करत आहेत स्वयंपाक. कशाची भाजी करून राहिले तर? माहित नाही आता कशाची भाजी करत आहेत तर. झालं का मग सगळ्या वावराला ओलीत झाला? नाही ना शांता, 3 वेळा लाईट जाते ना. उद्याही होते का नाही तर माहित नाही. दिमाग खराब होऊन गेला माणसाचा. दिमाग खराब वगैरे नका करू. होईल, उद्या ना होईल. आता लाईट जाते तर तुम्ही काय कराल? अहो सगळेजण म्हणतात तुम्हाला आले काम नाही म्हणून. हो, जावयांनी फोन केला होता ना, आणि मामाजी वगैरे बोलले. हो का? झालं का बोलणं तुमच्या? हो, आता अर्धा तासाच्या आधीच झाला होता फोन. बरोबर आहे, जेवण करायसाठी बोलवत होते तर तेव्हा बोलत होते वगैरे. कशाची भाजी आहे ते शांता? हो इथं ना पनीर बनवला, गुलाबजामुन बनवून म्हणत होते राधाताई, आणि भजी बनवून म्हणत होते. नाही म्हटलं आम्ही आलो तेव्हाच नाश्ता बिस्ता झाला. म्हणलं आता पनीरची भाजी आहे, पोळ्या, आता राहू द्या म्हटलं, नका बनवू म्हटलं. असं का? हो, खाणं होते का?
म्हणलं पनीरची भाजी नाही असली असती तसे मग ठीक आहे म्हटलं बनवले असते तर. विशालला म्हटली होती बेसन वगैरे बनवून घेशील म्हणून. हा बनवत असेल ना, बेसनच बनवत असेल मग. हा नेऊन दे तुम्ही फोन, बोलून घे विशाल सोबत. हो हो द्या ना. अरे सोनू, हा फोन घे. इकडे समोरही तर नाही आहेत शांताराम भाऊ. घरी आहेत का नाही बाबा? चौकाकडेही नाही आले. हो शांताराम भाऊ, शांताराम भाऊ. हो आलो आलो. आहे घरीच आहे. का करून राहिले शांताराम भाऊ? वहिनीला स्वयंपाक करू लागत आहात का? नाही नाही सरपंच भाऊ, स्वयंपाक बिंपाक नाही करू लागत आहोत. का शांताराम भाऊ खोटं बोलता? चांगली गोष्ट आहे, मदत करावं नाही तर का पत्नीला. हो हो तो तर बरोबर आहे सरपंच भाऊ, पण मी आता स्वयंपाक करू लागत नव्हतो. का खोटं बोलून राहिलं नाही? मग आले नाही ना तिकडे चौकात? मी म्हणलं शांताराम भाऊ नाही आले इकडे चौकात, म्हणून मी इकडे आलो. चला ना शांताराम भाऊ. झालं का जेवण बिवण? नाही नाही जेवण वगैरे व्हायचंच आहे, आणि आज येत नाही मी तिकडे. काहून शांता वहिनी नाही म्हणतात का? नाही नाही तसं काही नाही आहे, शांता घरी नाही आहे ना म्हणून नाही येत. अरे कुठे गेला वहिनी? शांता ना गावी गेली आहे राधाच्या. असं का? हो तर आता मुलंच आहेत घरी, तर मग म्हटलं आता आपण घरीच राहावा. नाही नाही बरोबर आहे तुमचं. बसा ना आता सरपंच भाऊ, बसा इथंच बढिया गप्पा गोष्टी मारू. झालं का जेवण वगैरे? हो हो माझं जेवण वगैरे झालं. म्हणलं आता थोडासा बाहेर निघतो, तर कोणीच नाही दिसले बाबा चौकामध्ये. म्हणलं आता शांतारामच्या घरी जातो. रमेश पण नाही आला. ह्या दोघी बहिणी गेल्या आहेत ना. असा कोणता बहिणी पण गेल्या का? हो हो दोघी बहिणी गेल्या सोबतच. चला या ना, बसा ना. जेवण व्हायचं आहे म्हणता ना, जेवण नाही करणार का? स्वयंपाक सुरू आहे ना, व्हायचा आहे, अर्धा तास लागेल वेळ. कोण मुलं करत आहेत का स्वयंपाक? हो हो स्वयंपाक करून घेतात, टेन्शन नाही आहे स्वयंपाकाचा वगैरे, सांभाळून घेतात मुलं. चांगलं आहे मग, मुलं स्वयंपाक करून घेतात तर. सरपंच भाऊ लाईन खूप जात आहे पण. हो ना शांताराम भाऊ, परेशान झाला माणूस. नाही तर काय, अशानं तर झालं बाबा, नुकसानच होते. ओलीत नाही होत आहे ना. हो ना लोड शेडिंग तर जास्तच वाढली वाटते. झालं अशाने हालच आहेत मग कास्तकारांचे.